त्या दिवसापासून तुम्ही ऐकत असाल की मुंबई वाचवायला हवी. सगळ्यात आधी लढाई मुंबईची आहे. महानगरपालिका निवडणुका येतात आणि जातात. क वर्गाच्या महानगरपालिका, ड वर्गाच्या 10 कोटीचं बजेट नसतं. नगरपालिकामध्ये जी नगरपालिकाचं 2 कोटीचं बजेट नाही, तिथे शिंदेने आणि भाजपने 100 कोटी रुपये खर्च केले. बजेट नाही आहे नगरपालिकांना, लक्षात घ्या. आणि आम्ही हे प्रथमच पाहिलं की नगर परिषदेच्या निवडणुकांना राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चार्टर फ्लाईटने प्रचार करतायत, हेलिकॉप्टरने प्रचार करतायत. ह्या निवडणुका आता यशवंतराव चव्हाणांपासून या निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडण्याची प्रथा आहे. नाही, पण मुद्दा असा आहे की त्यांनी तसा प्रचार केला. तुम्ही तर घरातनं बाहेरच नाही पडलात. हे चुकीचं आहे. घरातून बाहेर नाही पडलोय, चुकीचं आहे. प्रत्येक नगरपालिकेमध्ये शिवसेना लढली. हा, नेते गेले नाहीत, कार्यकर्त्यांनी लढावं. त्याशिवाय कार्यकर्ता तयार होत नाही. पैसे वाटले नाहीत आणि पैसे वाटणार नाही, हे आमचं धोरण आहे. या पापामध्ये शिवसेना सहभागी होणार नाही. पण मुद्दा हा की तुम्ही मधल्यात ज्या 2 निवडणुका होत्या त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर काँग्रेस होती आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात शिवसेनेलाही झाला. आत्ताच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असे एकत्र असते, खास करून मुंबईमध्ये, तर मुंबईचं चित्र एकदमच वेगळं असतं असं अनेकांना वाटतं. तुम्हाला ते 2 जणांम्हणजे कुणाच्या एगोमुळं ते होऊ शकलं नाही? नाही, तसं नाही आहे. बघा, राज ठाकरे हे येणं आवश्यकच होतं मुंबईच्या बाबतीत म्हणतो. नाही, पण लोक असं म्हणतात की राज ठाकरेंच्याकडे, मनसेकडे असलेलं मतांची टक्केवारी आणि काँग्रेसकडे असलेल्या मतांची टक्केवारी असं जर बघितलं तर तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर जे एक लोकभावना जी होती ती कॅश करण्यामध्ये तुम्हाला यश आलं, पण टक्केवारीमध्ये काँग्रेसच्याकडे मतांची टक्केवारी जास्त होती. तुम्ही जर एकत्र लढला असता तर तुम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या. पण मी म्हणतो की जर तुम्ही 3 जण एकत्र आला असतात. नाही, ठीक आहे, कशाला? शरद पवार आहेत, डावे पक्ष आमच्याबरोबर असतात महाविकास आघाडीमध्ये. आम्ही काँग्रेस आमच्याबरोबर यावं म्हणून प्रयत्न केले. स्वतः राज ठाकरे यांची ती इच्छा होती की काँग्रेसला बरोबर ठेवलं पाहिजे, पण काँग्रेसलाच ह्या आमच्या आघाडीबरोबर याची यावेळेला इच्छा नव्हती. कारण त्यांचा आक्षेप होता राज ठाकरे यांच्या आमच्याबरोबरच्या येण्याला. त्यांची काही राष्ट्रीय गणितं असतात, ती राष्ट्रीय गणितं कधी सफल होत नाहीत त्यांची, बरं का. त्यांच्या राष्ट्रीय गणितांची जी बेरीज वजाबाकी वेगळी असते. आमचं असं म्हणणं होतं, आम्ही त्यांच्या दिल्लीच्या हायकमांडला सांगितलं की आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे. अशा वेळेला आपल्याबरोबर जे येतील त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे की जे भाजपाच्या पराभवाला हातभार लावतील आपल्याबरोबर. तेव्हा राज ठाकरे यांच्या येण्यानं राष्ट्रीय राजकारणावरती काही परिणाम होणार नाही. काँग्रेसला किती जागा पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत. हे मी दिल्लीतल्या सर्व वरिष्ठ स्तरावर माझं बोलून झालं. तरीही त्यांचं असं म्हणणं आहे की खालचं युनिट जे आहे त्यांचं मुंबईचं, त्यांची ती मानसिकता नाही. ते जर तयार असतील तर त्यांनी जावं. पण मुंबईतले जे लोक होते त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला सकारात्मक प्रतिसाद, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांच्याशी बोलत होतो की तुम्ही सामील व्हा, तुम्हाला किती जागा पाहिजेत, ज्या जागा तुम्ही लढणार त्या आम्ही लढणारच नाही. पण तुम्हाला वाटत नाही असं की ते यायला पाहिजे होते, तुम्हाला जास्त सोपं झालं असतं? नक्कीच फरक पडला असता. का नाही पडणार? बेरीजच झाली असती ना, का फरक पडणार नाही? आता राज ठाकरेंचाच विषय आहे तर त्याच्याबद्दलचे 2 विषय आहेत, पण त्यातला एक जो महत्त्वाचा विषय आहे तो राज ठाकरेंच्या मनसेनं शिंदेच्या शिवसेनेच्या बरोबर जाणं, आणि त्याच्याबद्दल त्यांनी काल सांगितलं की त्यांना भयंकर घृणा आणि शिसारी वाटते. पण मग या सगळ्यांना पक्षातनं बाहेर काढणं, त्यांच्यावर कायमचं निलंबन, अशा प्रकारची ऍक्शन झालेली का दिसत नाहीये? तुम्ही तशी का मागणी करताना दिसत नाहीये? आमचेही 2 लोक तिथे पळून गेलेत. त्यांचं तिथलं अख्खं युनिट गेलं, युनिटच गेलं. मग तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन का घेत नाही? आता त्याच्यावरती त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत, नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्याच्यावरती गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि मला तुम्ही का गांभीर्याने मागणी नाही करत?